नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की जर तुम्हाला बीएससी कम्प्युटर सायन्स करायचं असेल तर त्यासाठी सीईटी द्यावी लागते का. बघा, ही सीईटी रिक्वायर्ड फॉर बीएससी सीएस. जर तुम्हाला पण बीएससी सीएस करायचंय, त्याला ऍडमिशन घ्यायचं, तर त्यासाठी कॉमन एंट्रन्स एक्झाम जी असते, सीईटी जी असते, ती द्यावी लागते का, तेच आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, जर तुम्हाला बीएससी सीएस करायचं असेल तर त्यासाठी सीईटी द्यावी लागते का, त्याचं एक साधारण उदाहरण आहे. उत्तर आहे की नाही, तुम्हाला सीईटी द्यायची गरज पडत नाही. बघा, बीएससी इन कम्प्युटर सायन्स जे आहे त्याच्यासाठी जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तर ते 12वीचे मार्क्सच्या बेसिसवरतीच तुम्हाला ऍडमिशन मिळतं. जे 12वी मध्ये तुम्हाला जे मार्क पडलेले त्याच्याच बेसवरती तुम्हाला ऍडमिशन मिळत असतं बीएससी कम्प्युटर सायन्सला. तर तुम्हाला सीईटी देण्याची काही गरज नसते. पण आता बघा, जर तुम्ही एखाद्या टॉप कॉलेज वगैरे जर निवडत असाल तर तिथे होऊ शकतं की तुम्हाला तुमचा इंटरव्ह्यू घेतला जाऊ शकतो किंवा सीईटी पण घेतली जाऊ शकते 12वीच्याच बेसिसवरती. तर बघा, जर तुम्ही खूपच टॉपच्या कॉलेजला चालले तर तिथे तुम्हाला सीईटी नाहीतर त्यांची स्पेसिफिक इंटरव्ह्यू असतो, तर ते तिथे घेतला जाऊ शकतो. पण जवळपास 85% कॉलेजेस जे आहेत, 85% जे कॉलेजेस आहेत तिथे डायरेक्ट 12वीच्या बेसिसवरतीच ऍडमिशन होत असतं. तिथे सीईटी वगैरे तुमची काही घेतली जात नाही. फक्त टॉप कॉलेजला जे आहे सीईटी घेतली जाते किंवा इंटरव्ह्यू घेतला जातो. आणि तो पण काही जास्ती अवघड नाही राहत. 12वीचे जे तुमचे सिलेबस असतो त्याच्यावरतीच विचारले जातात. त्यामुळे तो पण पास करणं एवढी काही अवघड गोष्ट नाहीये. पण जो सीईटी देणे गरजेचं आहे का, त्याचं उत्तर सिंपल आहे की तुम्हाला गरज नाही त्याची. तुम्ही डायरेक्ट 12वीच्या बेसिसवरती ऍडमिशन घेऊ शकता बीएससी कम्प्युटर सायन्ससाठी. आणि याच्या रिलेटेड जर अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. मी तिथे तुम्हाला नेहमी रिप्लाय करत असतो.